नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11 वाजले सकाळचे आणि आपण आलोय खालच्या व्हाळामध्ये मासे पकडायला गरवून पिठाने। तर आपण ना धरणाकडे जातो पिठाने मासे पकडायला, तिकडे पट्टापट लागतात खवळे। तर इकडे आज व्हाळात आलोय, व्हाळात बघूया आज श्रवण मासे पकडायला घेऊन आलाय आपल्याला। मागे आपण मळ्यात आलो होतो ना त्यापासून बोलतोय तो, ब्रिजवरती मासे पकडायला जाऊया, ब्रिजवरती मासे पकडायला जाऊया। फायनली ब्रिजवरती मासे पकडायला आलोय आज, बघूया काय काय लागते। खवळे लागू शकतात, दांडका किंवा दांडकासारखे दुसरे चपटे मासे येतात ना, त्याला काय म्हणतात माहीत नाही, ते लागतात। हा साकव ब्रिज, लोखंडी साकव। अगोदर पाणी भरायचं ना तर इकडून जायला लागायचं, मग शाळेत वगैरे आम्हाला फिरून पूर्ण। अजून पण इकडून यावं लागतं जास्तच जर पाणी आलं तर। व्हाळाला पाणी खूप आटलं रे मस्त, असे ना साकव आता बघायला भेटत नाही। हा तर लोखंडी आहे, आमच्याकडे तर पूर्ण ह्याचा असायचा, लाकडाचा। दरवर्षी बनवायचो आम्ही आणि त्याच्यावरून गरवायला पण मजा यायची। पाणी थोडंसं ना गडूळ टाईप आहे, त्याच्यामुळे मासा लागण्याचा चान्स आहे। रोशन पण आहे, माया आणि मी। माझं सेटअप देवा आधी आणि पीठ देवा हातात जरासा। हा सेटअप आहे आपला खवळ्याचा, छोटी घरी आहे त्याला। कुठे आहे ही बघा, पीठ लावणार याला। पीठ कोणाकडे आज जातं या, अडकणार नाही ना? नाही नाही अडकणार बरोबर खाली पडू होईत आत। इकडून करूया, बघूया काय आहे काय। दांडको आला। हा दांडका नाही, ते लांबड मासा असतात ना तसलं टोल्यासारखं। ही घरी बघा केवढीशी आहे, पीठ पण तेवढाच लावूया ते। लगेच बघूया टाकू काय। हो शेट 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 शेट, काय भुतला होता रे भारी। चुकलो मित्रांनो, पहिलोच मासं चुकलो। जरा थांबा, दांडक्यासारखे लांबडे मासे येतात ते येत आहेत, खवळे नाही आहेत आता हमकाचा। पण आलोच नाही मासा अजून, खै येतात खै गेलं खै। ह्याच्या नादी लागू नको रे। पहिलो मासो लागलो, दांडकी लागली दांडकी। ही तर व्हाळात पण लागली असते आपल्या वरती। श्रवण व्हाळात जाऊ नाही तर पकडू आपण। चला पहिलो मासो तर काढलो, टेक्निक काय जमला नाही अजून। मी काढलेलं सुटलं बघितलं ना, सुटलो त्याचा महत्व नसता, काढणं महत्वाचं। तसं लई मासं सुटतं या बघ, तसे मी का तांबूशी काढते डायरेक्ट, टेक्निक जमत नाही या। मस्त साईजा मोठी दांडकी निघाली ही बघा, 2 दांडके काढलो। रोशन ही बघ कसली आहे, म्हणजे ते पिशवीत ठेवा ती तिकनी। 2 तरी मासं काढले पुलावर नाही येऊन। हा वेगळाच लागला, हा बघ कसला, हा जरा वेगळाच हो। फक्त इकडं मासो आहेत, आपल्या व्हाळात येत नाही हो। बघा लांबडो जरा कांटासारखं जा। तिसरो मासो काढलंय ह्याने, एक नाही मासो काढला नाही अजून। असो पिठाचं गोळं लावायचो, त्या माशांचं तोडणं लई छोटा असता। मगाचा सेम मगाचा मासो। ह्या माश्या काय म्हणतात माहित नाही। पावशिलो पावशिलो पावशिलो, पीठ आपला हे ठेव, सुका ठेवा चालू। पाऊस एवढं नाही या, मध्ये मध्ये येता, मध्ये एखादी सर येता, पण ही सर नाही ना, नॉर्मल असं पडत आणि जायत। अरे छत्री पण आणला नाही ना, काढलंय मासो चांगली गोष्ट। 4 मासं काढलंय पुलावर ना। ह्या श्रवणांना तिकडनं 2 मासं पकडून आणला ना। काय पकडलं? दांडका दाखवा आधी। 6 मासं झालं काय दाखवा आधी। ह्या एक पकडला, हा गुड। जायत तानी, हा जीवाचा आता पण। चला मग आता चला। आजची मासेमारी ना फक्त एक मजा म्हणून करायची। असे करून जास्त मासे भेटत नाही आपल्याकडे व्हाळात, पण फक्त एक मजा भेटते जरा। छोटे छोटे मासे लागतात, भारी वाटतं ते। अगोदर आम्ही लहान असताना इकडे यायचो, पण तेव्हा असे मासे पण भेटायचे नाही 4-5 पण। कारण आम्हाला ना इकडच्या खवळे किंवा हे पिठाने गरवण्याचा एक्सपिरियन्स नव्हता तेव्हा। आम्ही गांडूळने गरवायचो फक्त आपल्या व्हाळात। तिकडे शेंगटी डोकळा असे मासे लागायचे, किंवा दांडकी पण लागते आपल्याकडे वरती। पण इकडचे मासे ते पिठाने लागतात ना, त्यांचा एक्सपिरियन्स नाही आम्हाला। इकडे घोरपड बघा कशी बसली आहे नाल्यावरती, ऊन खाते। मित्रांनो काल आपण गेलेलो खालती तिकडे
पिठाने मासे पकडायला. काय जास्त भेटले नाही, 5-6 फक्त पकडले. त्याच्यानंतर मग घरी आलो. तर सकाळपासून थोडासा पाऊस होता आज आणि आता पडलं एकदम कडक ऊन. तर आता परत एकदा व्हाळात आलो आहे. आता पिठानेच मासे पकडूया. फक्त 4-5 मासे आपल्याला भेटले ना की डायरेक्ट खाडीवरती जाऊन लाईव्ह भेटणे गरवूया, बघूया काय लागत आहे का. तर वेगळंच प्लॅन आज थोडंसं. आधी मासे भेटू दे. दांडका भेटल्या पाहिजे साधारण 4-5 तरी कमीत कमी लाईव्ह भेटला म्हणजे जिवंत घेऊन जाऊ आपण खाडीवरती. ह्याच्यातून जिवंत घेऊन जाणार. होल पडलेत वरती. फेक पागाचं होल मोठं होतं काय, हा की नाही. पकडा लगेच. पाणी भरते तोपर्यंत बाटलीत. जरा चांगली साईज लागू देत. माका एक लागत नाही त्या दगडावर. पहिल्यांदा लहान असताना आम्ही इकडे गांडूळ घेऊन गरवायला यायचो. इथे साका होता आपला लाकडी असा. खालती ब्रिज झाल्यापासून आता साको बांधत नाही. मोठेत येड्या. हो बारीक लावला ना पीठ शवनान. शबास घे. येतात रे, मरणाचेच येतात. फक्त आता थोडे डब्यात येऊ दे आपल्या 4-5 त्याच्यातले. पातकी पण चालत, दांडकात नको नुसती. हां शाबास. गेम परफेक्ट गेम केला ना. एक दांडकी पकडला आणि जाऊच्या अगोदर तिका काढूया. रोशन फार मारता त्याच्या मनानं. माका वाटतं तो मेलेलेच काढीत दांडका तोंड फाटून. काढलंय मी पण एक काढलंय. आणि तांबवची साईज आहे. तांबवचा अडूक साधारण या आवाज असला. आधी सरळ डब्यात टाकूया एका. ही बघा चांगली साईज आहे. हा लाव पटकन. दुसरा 3 झाले. 3 माशांचे. आधी या बरणीत जाऊ दे, मग 3 होती. काय पण म्हण रेवशन. हो फेला एकच काढला. मी 3 काढलंय. पीठ वावता येता माझा राहता बघ ना. लागला. देखा पावर देखा घ्या. तांबवशाक दिसल ना. तांबवसा लागला रे. चांगली साईज आहे. मित्रांनो कार्यक्रम संपलाय. साधारण 6-7 दांडक्या पकडल्या मला वाटतं. एवढ्या बस झाल्या. आपल्याकडे काही जास्त टाइम नाही. खाडीत गरवूया आता जाऊन मस्तपैकी. सेटअप पण घेऊया आपण. पाणी ना गढूळ असेल हलकंसं, त्याच्यामुळे मग लूर वगैरे मारत नाही. तर लाईव्ह बेटनेच फिशिंग करून बघूया काय हुक होतंय का. ह्याचा गेम कसा लागला तर लागला. तर मित्रांनो आलो इकडे आपल्या रेग्युलर स्पॉटला खाडीवरती. पाणी ना क्लिअर आहे. मी बोललो गडू असेल पाणी, क्लिअर आहे पाणी. तर आधी लूर मारूया थोडा वेळ आणि लाईव्ह बेटचा एक सेटअप टाकून ठेवतो. ओढला तोपर्यंत कोणीतरी. हँडलाईनचा हुक थोडा छोटा लावला. 8 नंबर हुक आहे कारण दांडका आपले छोटे आहेत. सो हुक छोटा लावलाय. छोटा जरी असला ना तो एकदम स्ट्रॉंग आहे. ह्याच्यात आपलं लाईव्ह बेट आहे. थांबा आता एक काढतो मासा. आला एक छोटासा. उडू नको तुका पेवच आहे का खाडीत. ही दांडकी शेपटीकडे तिला टोचूया घरी. ओके लूर फिशिंग पण करूया. बघूया कोण धरलं. जास्त लांब पडलं नाही, खूप आहे. लाईव्ह बेटच मारतोय. रॉडवरती लाईव्ह बेट मारतोय रोशन. आणि गुंजी बघतो पर्यंत मग तर मी लूर मारून बघूया. चल तर आपण लूर मारून बघूया या तोपर्यंत. चल लाग काहीतरी. ट्रॅक चेक करायचा आधी.
बरेच दिवस इकडे मासा नाही लागलाय. इकडे बघताय दांडकीच कुणी ती खल्लान कुर तडून, एक तर कुर्लेन तरी असत नाही तर केंडान तरी असत. ही काय बिचारी दांडकी. हा बघा मरणाचा ऊन होता, पाऊस बघा तुफान सरली तुफान सर. आणि असं वाटतं आता पाऊस जाणारच नाही, पण हा पाऊस जाईल बघा आता 10-15 मिनिटात बघा एकदम क्लीन होईल परत. तर मित्रांनो स्पॉट केलाय चेंज, पण इकडे आलो ना तर पाणी खूप आहे इकडे, तर इकडे करूया कास्टिंग पण करूया आणि एक लाईव्ह बेटचा सेटअप टाकून ठेवतो. उचललं कुणीतरी, बघूया. पाणी भरपूर आपण इथं मासो लागूचा चान्स आहे साधारण, बघूया तरी पण. आणि आता पाणी वाढता काय माहीत नाही, नाही तर पेवत जावं लागत पलीकडं. रोशन पण आता लूरचा सेटअप लावतोय, लूरनेच गरव. माशाचं ताण नाही तर लागलो असतो मासो लाईव्ह बेट का लागणार मासो. रोशनने मी काढणार अजून लय वेळा, फक्त पेवत जावं लागत खाली. पाणी आटला तर ठीक, नाही तर पेवत जावं लागत. कास्टिंग करूया इकडे, बघूया एखादा तांबवसा लागला तर लागला. एक दांडकी लावून टाकून ठेवलाय सेटअप लाईव्ह बेटचा. सध्या पावसाळा चालू आहे, एवढं खास नाही हा, पण सारखी सर येत राहताना असं पावसाळा चालू आहे. मित्रांनो गोप्रो चालू करायच्या अगोदरच जिताडा लागलेला एक सुटला छोटा, चांगली साईज होती पण 1-1.5 किलोची. उडी मारली झापकन येऊन. रॉड आपल्याकडे ना तो हवा होता सीबास, तो मस्त मासे काढायला रॉड आहे. लिगाली सीबास असताना त्याच्यावरती छोट्या काने काढायला मस्त. हा इंद्रा आहे, इंद्रावरती जरा जास्तच उडी मारतात. कधी काळी स्ट्राईक भेटलेली ती आता कशा भेटताय परत मित्रांनो. कसली उडी मारला आणि गोप्रो चालू करते, चांगलं शॉट आलो असतो. रोशनक तिकडं मासो लागलो काहीतरी. ये तांबवस असत बघ, कानं या छोटी काने काढला ना, शाबास. हा काय किलोचं पीस काढला ना जिताडू छोटो तिकडं. इकडं माझं सुटलो आणि तिकडं काढला ना. शाबास, काढून ठेव सरळ चांगल्या जागेक. हा गुड जॉब. समोर एक मासू तरी काढला रोशनान, अजून वेळ आपल्याकडे. तो रपालाचा क्रिपर वापरतोय, ग्रीनवाला कलर येतो ना साधारण निऑन कलरचा, तो कर्ली टेलवाला क्रिपर त्याला लागले. हो बघा आणला ना रोशनान, काढून आणला आणि एक पीस खाल्ला. मस्त आहे दाखव. हां साधारण किलोचा पीस आहे, मस्त आहे. वेलीन बांधून ठेवलंय मस्त. आणि माझं सुटलो एक साधारण एवढं पीस, तोच पकडलं काय खाली जाऊन माहित नाही. चला जाऊ दे, एक मासू तरी काढलेलो येऊन. तर हा बघा ह्याच्यावरती काढला, रपालाचाच आहे क्रिपर. ह्याला पण चांगला रिझल्ट आहे. चांगला म्हणजे लय चांगला. 1.5 किलोचा तांबवसाचा भाव आहे तो. 1.5 किलोचा तांबवसा पण शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, त्या दिवशी आम्ही काय व्हिडिओ शूट करत नव्हतो. 1.5 किलोचा तांबवसा पण काढला होता ह्याच्यावरच. शाबास, अजून एक काढ ना आपल्याला. नाही रे तिथं बघले थोड्या वेळ टायमान जाऊ, थोड्या वेळानं जामं लागत. जरा मग इथं आलंस, इथं गरवून मेलंय, काय लागला नाही. एकच होती स्ट्राईक तीच. माका ह्याच्यावरती स्ट्राईक झालेली बघा, हा इम्पोस्टर आहे ह्याच्यावरती, पण उडी मारून सुटला जनावर. हो बघा लाईव्ह बेटचं सेटअप टाकून ठेवलेलो आपण, ते का कोण वडीतच नाही. दांडका संपले, अक्षरशः एकच उरली आता लास्ट आहे. हा याक दांडकू उरला फक्त आहे छोटासा, तर हे का ना सोडून देते आता. व्हाळात पकडलेलो, आता खाडीच सोडते, परत व्हाळात जा वरती डायरेक्ट जा. खुशच झाला असत मारणाचा. चला मित्रांनो फिशिंग थांबवली. लाईव्ह बेटने फिशिंग करायला ॲक्च्युली आलेलो, लाईव्ह बेटला कोणी धरलाच नाही मुळात. इथे पण बराच वेळ लाईव्ह बेट टाकून ठेवलेलं इकडे तिकडे तिकडे तिकडे, पण कोणी धरला नाही. साधारण 7-8 दांडक्या होत्या, पण मस्त होत्या, एकदम जिवंत राहत होत्या बराच वेळ. पण मासेच कमी आहेत त्याच्यामुळे लागला नाही. पण लूरला 2 स्ट्राईक होत्या मस्तपैकी. माझी एक मिस झाली पूर्ण, एक रोशनने मस्तपैकी पीस काढला किलोचा. चला म्हणजे एकतरी मासा भेटला. तर आता मारतोय आपण कल्टी पटापट. तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.